बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीनं विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे। समितीचे 39 सदस्य मंगळवारपासून 3 दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत। जेपीसी सदस्यांनी मंगळवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। आज समितीनं सर्व राजकीय पक्षांना त्यांचे विचार मांडण्यासाठी गांधीनगर इथं बोलावलंय। वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्षपद वकील पी चौधरी भुजबळ आहेत। यात एकूण 39 सदस्य आहेत, ज्यामध्ये 27 लोकसभा खासदार आणि 12 राज्यसभा खासदारांचा समावेश आहे। जेपीसीनं 17-18 मे 2025 रोजी महाराष्ट्राचा दौरा केला। तिथं मुख्यमंत्री, राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी, बँका, सार्वजनिक उपक्रम आणि नियामक संस्थांशी चर्चा करण्यात आली। एकाच वेळी निवडणुका घेतल्यास प्रशासन, खर्च आणि शासनावर काय परिणाम होईल हे समजून घेणं हा समितीचा उद्देश होता। जेपीसीनं 19-21 मे 2025 दरम्यान देहरादून आणि उत्तराखंडच्या इतर भागांना भेट दिली। समितीनं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्य प्रशासन आणि इतर संघटनांशी चर्चा केली। धामी यांनी जेपीसीला सांगितलं की वारंवार निवडणुका झाल्यामुळं गेल्या 3 वर्षात सुमारे 175 दिवस आचारसंहितेमुळं सरकारी कामांवर परिणाम झाला। त्यांचा दावा होता की जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर 30 ते 35% पर्यंत खर्च वाचू शकतो, कारण डोंगराळ राज्यांमध्ये वारंवार निवडणुका घेणं कठीण असतं। तसंच चारधाम यात्रा, पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थिती निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करतात। देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या गोपनीयतेचे धिंदवडे खुद्द राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयातच उडाले असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे। एनटीएने अत्यंत विश्वासाने नेमलेल्या काही अनुभवी तज्ज्ञांनीच संस्थेच्या आवारातून अत्यंत हुशारीने महत्त्वाचे प्रश्न लहान लहान चिठ्ठ्यांवर लिहून बाहेर काढण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेला सुरुंग लावून नीटचा पेपर कसा फोडण्यात आला याचा अंगावर काटा आणणारा खुलासा सीबीआय तपासातून समोर आलाय। या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार शिवराज मोठेगावकर असून त्याने अत्यंत हुशारीने आणि सुनियोजितपणे ही मोडस ऑपरेंडी राबवल्याचं समोर आलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनीषा मांढरे हिच्या एनटीए मध्ये अतिशय बिनधास्त वावर असल्याचं समोर आलं आहे। मनीषा मांढरे या मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत होत्या, मात्र एनटीएच्या सभागृहात आणि कार्यालयात वावरताना त्या जणू आपल्या घरातच वावरत आहेत इतक्या निर्धास्त असायच्या। त्यांना यंत्रणेची खडानकडा माहिती होती। गेल्या 5 वर्षांपासून त्या एनटीएसाठी विषय तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या, त्यामुळे तिथले कामकाज कसं चालतं, कोणते अधिकारी कुठे असतात आणि सुरक्षेतील पळवाटा कोणत्या याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती। याच दीर्घ अनुभवाचा आणि परिचयाचा गैरफायदा घेत त्यांनी आणि त्यांच्या इतर ज्येष्ठ साथीदारांनी परीक्षेत येणारे नेमके आणि गोपनीय प्रश्न हुडकून काढले आणि ते छुप्या मार्गाने बाहेर पोहोचवले। संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहेत। भविष्यात उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। तर मातोश्रीचे दरवाजे बंद असल्यामुळे खासदारांना दुसरीकडे जावं लागतं। भविष्यात जनता देखील उभाटा गटासाठी दरवाजे बंद करेल असंही त्यांनी म्हटलंय। नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांनी आम्ही शरद पवार यांच्या वक्तव्याशी सहमत नाही असं वक्तव्य केलं। उद्या हेच संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या मताशी सहमत नाहीत आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही असं सांगायला कमी करणार नाहीत। सातत्यानं राहुल गांधी यांची चाकरी करण्यासाठी आज त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली। उद्या ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेण्यास ते कमी करणार नाहीत। उभाटाला खड्ड्यात घालण्याची सुपारी संजय राऊत यांनी काँग्रेसकडून घेतली आहे। काँग्रेसकडून खंडणी घेत उभाटाला संपवण्याचं काम राऊत करतायत। नवनाथ बन म्हणाले की मबियामध्ये कोणत्याही विषयावर एकमत होत नाही। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच कोण मुख्यमंत्री होणार यावर त्यांचं एकमत होत नाही। मुळात मबियामध्ये बिघाडी आहे हे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे। नवनाथ बन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पळ काढणारे नाही तर देशाचे नेतृत्व करणारे आहेत। पळ काढणारे उद्धव ठाकरे होते, त्यांना संधी मिळाली आणि घरी बसून सरकार चालवलं। ते पळपुटे आहेत म्हणून जनतेनं त्यांना नाकारलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 वेळा जनतेनं निवडून दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेशी संवाद कसा साधायचा हे माहिती आहे, ते थेट जनतेशी संवाद साधतात। उभाटा गटाचे सरकार असताना कार्टूनसाठी डोळा फोडणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या संजय राऊत आणि उभाटा गटावर नवनाथ बन यांनी जोरदार हल्ला चढवला। केतकी चितळे, निखिल भांबरे आणि पत्रकारांवरील कारवायांचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखणाऱ्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे।
विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर बहुजनांच्या हक्कांना नख लावण्याचा आरोप केला होता. त्यामुळे सरकारने या प्रकरणी एक पाऊल मागे घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही असा वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. सरकारचा हा निर्णय एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारा आणि राखीव प्रवर्गातील आरक्षण संपवण्याचा डाव आहे असा आरोप विरोधी पक्षांनी या प्रकरणी केला होता. या पार्श्वभूमीवर सरकार स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षांच्या संधींमध्ये सवलत घेणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखणाऱ्या आपल्याच निर्णयाचा फेरविचार करणार आहे. राखीव प्रवर्गातील सवलती घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात बंदी घालण्यात आली आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेच्या संधीत सवलत गेल्यास विशेष लाभ मानला जाणार. अशा उमेदवारांची गणना केवळ त्यांच्या मूळ राखीव प्रवर्गातच होईल. ज्या उमेदवारांनी कोणत्याही टप्प्यावर सवलत घेतली नाही ते गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील निवडीस पात्र असतील. विविध आरक्षणामुळे राज्यात नोकरीचं आरक्षण 72% पोहोचलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उपलब्ध जागांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालंय. त्यामुळे या प्रवर्गातील स्पर्धा वाढल्यामुळे समान संधींच्या धोरणांमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचा युक्तिवाद सरकारने घेतला आहे. PMLA कोर्टानं आज भोंदू अशोक खरातची 6 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अशोक खरातनं पतसंस्थांमधील बोगस खात्यांचा वापर पैशांचं लेअरिंग करण्यासाठी केल्याचा आरोप केला. यावेळी खरातनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर कोर्टानं त्याला ईडीच्या कोठडीत पाठवलं. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याशिवाय आर्थिक फसवणुकीचेही अनेक आरोप त्याच्यावर आहेत. ईडीनं त्याचा ताबा घेतल्यानंतर आज त्याला मुंबई स्थित PMLA कोर्टात पुढे हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी कोर्टापुढे मांडल्या. ईडीच्या युक्तिवादानुसार अशोक खरातनं समता नागरी क्रेडिट सोसायटीत अनेकांच्या नावानं 63 खाती उघडली. या सर्व खात्यांना खरातचा नंबर जोडण्यात आला. तसंच या खात्यांचा नॉमिनी म्हणूनही खरातचंच नाव होतं. त्याचा लाभार्थीही तोच होता. या खात्यांचा वापर पैशांचं लेअरिंग करण्यासाठी करण्यात आला. या खात्यात कोट्यवधींची रक्कम रोकडीत भरण्यात आली आणि काढण्यात आली. एवढे पैसे कुठून आले आणि कुठं गेले, आम्हाला या प्रकरणी अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचायचं आहे. या प्रकरणात इतर कुणाचा हात आहे का याचा शोध घ्यायचा आहे. प्रस्तुत प्रकरणात कोणतीही डिपॉझिट स्लिप न भरता कॅशियरच्या मदतीनं थेट खात्यात पैसे जमा करण्यात आले. मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही, परंतु भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया आली. तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100% मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार आणि पक्षासाठी आणि मराठा समाजाशी दगाफटका करू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावोगावच्या बैठका थांबवल्या आहेत. त्यामुळे त्यांनी 23 मे पूर्वीच चर्चेला यावं असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की माझ्या आवडीनिवडीचा कोणताही मंत्री सरकारमध्ये नाही. अनेक मंत्री रोज बोलत असतात, पण आम्ही कोणालाही चर्चेसाठी बोलावत नाही. प्रसाद लाड यांचे शब्द खरे वाटल्यानेच त्यांना आमंत्रित केलं. सरकार एखाद्या आमदाराच्या माध्यमातून काय डाव टाकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. मला कोणाबद्दलही आकस किंवा द्वेष भावना नाही, पण माझ्या समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी कोणालाही सोडणार नाही. आरक्षणाच्या मागण्यांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला राजकारण करायचं नाही तर माझ्या समाजाच्या लेकरांचं भलं करायचं आहे. हैदराबाद गॅजेटचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं आहे, ते त्यांनी खुशाल घ्यावं. आताच्या मागण्यांचं श्रेयही सरकारने घ्यावं. आमची काहीच हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, म्हणजे आम्हाला आंदोलन करण्याची गरज उरणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर दलित, आदिवासी आणि मुस्लिमांचा आवाज दडपण्यासाठी जाचक UAPA कायद्याचा शस्त्रासारखा वापर केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी त्यांनी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर बोट ठेवत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेला फौजदारी शिक्षा मानले जाऊ शकते का असा तिखट सवाल उपस्थित केलाय. प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात मागील अनेक वर्षापासून UAPA अर्थात बेकायदा कारवाया कायद्याविरोधात लढा देत आहेत. त्यांनी बुधवारी एका विस्तृत पोस्टद्वारे या कायद्यावरील आपली भूमिका विशद केली. तसंच भाजपसह काँग्रेसवर वारंवार या कायद्याचा गैरवापर करण्याचा आरोप केला.
ते म्हणाले, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या प्रशासनाखालील राज्यांमध्ये असंतोषाला गुन्हेगारी कृत्य ठरवण्यासाठी आणि समान स्वदेशी आणि अल्पसंख्याक हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दलित, आदिवासी आणि मुस्लिम आवाजांना दडपण्यासाठी जाचक UAPA कायद्याचा शस्त्र म्हणून वारंवार वापर केलाय. प्रत्यक्षात काँग्रेसनं 2019 मध्ये भाजपनं आणलेल्या दुरुस्त्यांना कायदेशीररित्या पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या बाजूनं मतदानही केलं होतं. काँग्रेसनं छत्तीसगडमध्ये आणि अगदी अलीकडे तेलंगणामध्ये UAPA कसा लागू केला हे इंटरनेटवर शोधा. ते म्हणाले, मी 2022 पासून मुंबई उच्च न्यायालयात UAPA विरुद्ध कायदेशीर लढा देत आहे. भारतातील प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही फौजदारी शिक्षा नाही. हा एक खबरदारीचा अधिकार आहे जो केवळ एका विशिष्ट परिस्थितीत वापरला जातो, जिथं राज्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील कृतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत डबल इंजिन सरकारमधील तेलही संपलं का असा तिखट प्रश्न उपस्थित केलाय. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे, पण होर्मुझची समुद्रधुनी बंद असल्यामुळे येथून होणारी इंधनाची वाहतूक ठप्प पडली आहे. यामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे लोकांच्यात संतापाचा उद्रेक होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, जळगावमध्ये पेट्रोलसाठी पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला होतोय. बुलढाण्यात हतबल माणूस 12 तास उन्हात होरपळतोय आणि अकोल्यात इंधनासाठी सामान्य माणूस जीव पणाला लावतोय. कहर म्हणजे नागपुरात बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला निघालेल्या पोलिसांच्या गाडीतही डिझेल नाहीये. महाराष्ट्र कोलमडून पडलाय आणि ट्रिपल इंजिन पूर्णपणे ठप्प पडला आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही, तर भाजपच्या विकसित भारत या ढोंगी दाव्याचे धिंदवडे आहेत. वर्षानुवर्ष ज्या डबल इंजिनची टिमकी वाजवली त्यातील एकही इंजिन चालत नाहीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.